निलंबित पोलीस अधिकारी रणजित कास्तेला घेऊन पोलीस बीडमध्ये दाखल. कास्तेला कोर्टात हजर केलं जाणार. धनंजय मुंडेंवरती केलेल्या आरोपांमुळे कास्ले अडचणीत. छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण पाणी टंचाई. शहराला मुबलक पाणी देण्याच्या मागणीसाठी शिवसेना उभाटाचं तोरण आंदोलन. तोरणाला घागरी बांधून निषेध. नाशिकमध्ये काँग्रेस कार्यालयासमोर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. राहुल गांधी सोनिया गांधींना अटक करा म्हणत जोरदार घोषणाबाजी. सागर बंगल्यावरून स्क्रिप्ट आली का? मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी केलेल्या ट्विटवरून संजय राऊतांचा सवाल. तर पालिका निवडणुकीसाठी पडद्यामागचं नाटक सुरू असल्याचाही आरोप. राज्यातील शिक्षकांना ड्रेस कोड लागू होणार. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची घोषणा. आता विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व शिक्षकही एकाच ड्रेसमध्ये दिसणार. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सीएनजीचा तुटवडा. सीएनजी पुरवठा सुरळीत न झाल्यास 26 तारखेपासून सीएनजी पंप बंद ठेवण्याचा इशारा. मुंबई आणि पुण्यात सरकारच्या हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाचा मनसेकडून विरोध. सरकारचा जीआर जाळून तर जीआरची प्रत फाडत मनसैनिकांनी निर्णयाविरोधात घोषणाबाजी. कोल्हापुरात बैलगाडा शर्यतीत बैलाचा छळ. जोरात पळण्यासाठी बैलगाडा मालकाने बैलाचा घेतला चावा. तर चिडलेल्या बैलाने थेट बैलगाडा मालकाला मारली लाथ. ओडिशाची राजधानी भुवनेश्वरला मुसळधार पावसानं झोडपलं. अनेक रस्त्यांवरती साचलं पाणी.